देवेंद्र फडणवीसांकडून नागपुरातल्या पूरस्थितीची पाहणी, नुकसान झालेल्यांना सरकारकडून तत्काळ मदतीचं आश्वासन। दडी मारून बसलेल्या पावसाची राज्यात सर्वदूर हजेरी, कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या पावसामुळे बळीराजा सुखावला। माझ्या वाढदिवसाला शहरात बॅनर लावून शहराचं विद्रुपीकरण करण्यापेक्षा बॅनरच्या खर्चातून खड्डे भरा असं आवाहन मनसे आमदार राजू पाटलांनी केलंय। शहरातले खड्डे बुजवणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। उल्हासनगरच्या शहाडजवळच्या सेंच्युरी रेयॉन कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातला मृतांचा आकडा 5 वर तर जखमींची संख्या 6 वर। इरशाळवाडीतल्या आपत्तीग्रस्तांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून इरशाळवाडीकरांना मदतीचा हात देण्यात आला। लालबागच्या राजाची कोळी बांधवांकडून पूजा, पारंपरिक वेशात महिलांनी धरला ठेका। पुण्यातल्या सुवर्णकार गणपती मंडळ इथल्या मिरवणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सहभागी झाले होते। यावेळेला त्यांनी ढोल वाजवण्याचा आनंद घेतला। राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि टास्क फोर्स प्रमुख डॉक्टर दीपक सावंत यांनी सपत्नीक न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाचं दर्शन घेतलं। राज्यातल्या ग्रामीण भागातल्या गर्भवतींवर येणाऱ्या अडचणींचं संकट दूर करो अशी मागणी त्यांनी बाप्पाकडे केली आहे। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी वनडे मॅच आणि सिरीज सुद्धा भारतानं खिशात घातलेली आहे। श्रेयस अय्यर आणि शुभमन गिलनं शतकी खेळी केली आहे, तर ऑस्ट्रेलियाची इनिंग केवळ 217 रन्समध्येच गुंडाळण्यात भारताच्या बॉलर्सना यश आलंय। 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा विजयारंभ झालेला आहे। पहिल्याच दिवशी भारतानं 5 पदकांची कमाई केली आहे। नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। मुंबईमध्ये मुंबई महानगर क्षेत्रातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे। 16 आमदार अपात्रता प्रकरणी सोमवारपासून अध्यक्षांसमोर सुनावणी। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पहिल्यांदाच समोरासमोर येणार। अर्थ खातं टिकेल की नाही सांगता येत नाही। अजित पवारांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात अजित पवारांच्या अनुपस्थितीवरनं विरोधकांची टीका, तर गैरहजेरीबाबत आधीच कळवलं होतं अजितदादांचं स्पष्टीकरण। बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळे विरुद्ध पार्थ पवारांमध्ये सामना रंगण्याची शक्यता। भाजपचे आमदार राम शिंदेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। गढूळ राजकीय परिस्थितीवर बोलायला हवं। ठाण्यातल्या कार्यक्रमात राज ठाकरेंचं कवी आणि साहित्यिकांना आवाहन। रोहित पवार आधी भाजपमध्ये येणार होते। आमदार राम शिंदेंचं वक्तव्य। हेकेखोरांचा पक्ष म्हणून निर्णय बदलला। रोहित पवारांचा खोचक टोला। रोहित पवारांचा कार्यकर्त्यांकडून भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। 145 ची मॅजिक फिगर गाठा, सीएम व्हा अजित पवारांचा सल्ला। आणि कोकणातून मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवासही खडतरच। ट्रेनमध्ये चढण्यासाठी संघर्ष, तर महामार्गावर वाहनांच्या रांगा। महत्त्वाची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत। राज्याचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या 16 आमदार अपात्रता प्रकरणावर सोमवारी सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस बजावण्यात आलेली आहे, तर हजर राहण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वैयक्तिक नोटीस देखील पाठवली गेली आहे। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर सोमवारी 16 आमदार अपात्रता प्रकरणात सुरू होणाऱ्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणासाठीही हे प्रकरण महत्त्वाचं असणार आहे। तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना सुनावणी दरम्यान बोलावणं ही सुद्धा मोठी राजकीय घडामोड ठरेल।
राज्यात मागील वर्षी झालेल्या सत्तांतरानंतर सुप्रीम कोर्टात 4 प्रमुख याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यातली 16 आमदारांना निलंबित करण्याची याचिका सर्वात महत्त्वाची होती. हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आलं होतं. राज्यातील सत्ता संघर्षाच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं होतं. त्याच पद्धतीनं विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेची सुनावणी घेण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली होती. तर 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणात आक्रमक वक्तव्य केली जातात याकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष वेधलं. उभाटाचे जे नेते आहेत हे सगळेच जण जसे सातत्याने आमच्या किंवा विधानसभेच्या अध्यक्षांवर खालच्या पातळीची टीका करतायत, वारंवार त्यांच्यावर दबाव आणतायत. हा जो काही प्रकार काही दिवसापासून काही आठवड्यापासून सुरू आहे हा विधानसभेच्या नियमाला धरून नाहीये. आमच्या विरोधात निर्णय जाण्याची शक्यता अशासाठी नाही की आमची बाजू ही योग्य बाजू आहे. एकतर आमच्याकडे 2/3 बहुमत आहे. लोकशाहीमध्ये बहुमताला फार महत्त्व असतं आणि त्याच्यामुळे ते बहुमत होऊ नये म्हणून जर कोणी मुद्दाम असं केलेलं असेल तर त्याच्या संदर्भात योग्य तो न्याय आम्हाला मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. सुनावणीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. तर सुप्रीम कोर्टानं 18 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टाला उत्तरदायी आहेत असं स्पष्ट केलं होतं. तसंच 11 मे रोजी दिलेल्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्षांनी काय केलं असा सवालही उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारपासून सुरू होणारी सुनावणी राजकारणाची दिशा बदलवणारी ठरू शकते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीमध्ये नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली होती आणि या चर्चा सुरू असतानाच अजित पवारांनी एक मोठं वक्तव्य केलंय. बारामतीमधल्या आयोजित एका कार्यक्रमात अजित पवारांनी स्वतःकडे असलेल्या अर्थ खात्याबाबत एक मोठं वक्तव्य केलंय. अर्थ खातं आपल्याकडे असल्यानं आपल्याला झुकतं माप मिळत असल्याचं अजित पवार म्हणतायत. मात्र हे खातं पुढे टिकेल की नाही असं सुद्धा अजित पवारांनी म्हटलंय. आर्थिक त्या सक्षम झाल्या पाहिजे. ठीक आहे, आज अजित पवार मंत्रिमंडळात आहे, त्याच्या हातामध्ये आज राज्य सरकारचं फायनान्स विभाग आहे, त्याच्यामुळं आपल्याला जरा झुकतं माप मिळतं. परंतु हे पुढं टिकेल नाही टिकेल माहिती नाही, पुढचं कुणी सांगितलं. भविष्यात कुणालाच माहित नसतं काही. उद्या काय होईल, उद्या दिवस तुमचा माझा कसा निघेल हा तुम्हाला माहित नसतो. त्यामुळे ते नैसर्गिक स्टेटमेंट आहे, त्याला काही पॉलिटिकल स्टेटमेंट नाहीये. अहो साहेब, का असं कन्फ्युजन तयार करता आमच्या महायुतीमध्ये. आज माझ्याकडे अर्थखातं आहे म्हणून मला नुकतं माफ मिळते, पुढे अर्थखातं टिकेल नाही काही माहिती नाही असं नाही. याचा अर्थ अजितदादा सावध आहेत याचं मला समाधान आहे. 2024ला बारामतीतून सुप्रिया सुळेच लोकसभा लढवणार असून यात आमच्या राष्ट्रवादीमध्ये याबाबत कुठलंच दुमत नाही आणि इतर पक्षाचे लोक काय बोलतात त्यावर मी कसं काय उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. तर बारामतीबाबत अजित पवारच ठरवतील असं वक्तव्य सुनील तटकरेंनी केलंय. बारामतीच्या जागेवर कोण लढणार यावर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा महत्त्वाचं विधान केलंय. ची पण नावं जवळपास तयार आहेत. आम्ही खडसेंना तिकडं सुचवलंय की खडसे साहेबांनी ती जबाबदारी घ्यावी. सुप्रियाताई इथं उमेदवार आहेतच. सातारचे उमेदवार थोड्या दिवसात आमचे फायनल होतील. आमची तयारी झालेली आहे. आम्ही विधानसभेपर्यंत पोहोचलोय, लोकसभेपर्यंत नाही. विधानसभेची जुळणी करत आलो आहे. बारामतीचा असो, शिरूरचा असो, रायगड असो, सातारा असो, महाराष्ट्रामध्ये आज महायुतीमध्ये एनडीएमध्ये आम्हाला ज्या जागा लढवायच्या आहेत त्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादा आणि त्यांचे सर्व सहकारी, मी प्रदेशाध्यक्ष आहे, आदरणीय प्रफुल्लभाई आहेत, भुजबळ साहेब आहेत, मंत्रिमंडळातील अनेक सहकारी आहेत, आम्ही सगळेजण पहिल्यांदा पक्षांतर्गत बसू आणि नंतर स्वाभाविकपणाने भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि इतर घटक पक्ष जे आहेत, मित्र पक्ष यांच्याजवळ बसून आम्ही नेमक्या जागा कुठला लढवायचे ते ठरवू. बारामतीचा उमेदवार असेल किंवा ज्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएमधून लढवेल त्यातले सगळे उमेदवार दादा त्या ठिकाणी नक्की करतील, त्याच्यात बारामती पण असेल. दोघंही आपल्या आपल्या जागेवर बरोबर आहेत. कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून एक गट बाहेर पडलेला आहे. त्याच्यामुळे सुनील तटकरे जे बोलत आहेत ते त्यांचं मत असेल आणि मी माननीय जयंत पाटलांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी जो विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय जयंत पाटलांनी माझ्यावर दाखवला आणि
पुन्हा 2024मध्ये मला संधी द्यायचा जो निर्णय केलाय त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये एका कार्यक्रमात गाणं गायलंय. महिलांसाठी लावणीच्या कार्यक्रमाला सुप्रिया सुळेंनी हजेरी लावलेली होती आणि त्यावेळेला एका कलाकारांनी त्यांना गाण्याची विनंती केली आणि त्या गाण्याच्या काही ओळी त्यांनी म्हणून दाखवल्या. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या असंग्रहित कथा आणि कवितांचं प्रकाशन करण्यात आलं. ठाण्यामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. राज ठाकरेंनी यावेळेला कुसुमाग्रजांचं कौतुक केलं. महाराष्ट्रात अनेक मोठ्या लोकांचा जन्म झालाय, पण आपल्याच लोकांना आपण मोठं करत नाही अशी खंत त्यांनी यावेळेला व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण हे गढूळ झालंय, त्यामुळे साहित्यिक आणि कवी यांनी याबाबत बोलायला हवं. कवींनी याबाबत बोलायला सुरुवात केली तर त्यांचंही महत्त्व वाढेल. असलेल्या परिस्थितीवर भाष्य करणं महत्त्वाचं आहे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असंही राज ठाकरेंनी म्हटलंय. जी आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीवरती देखील जर समजा कवी बोलले तर कवींचंही महत्त्व वाढेल. आपल्या आजूबाजूला जे काही राजकीय वातावरण, जे काही गढूळ वातावरण जे झालेलं आहे त्याच्यावरतीही भाष्य होणं खूप आवश्यक आहे, गरजेचं आहे. त्याच वेळेला होणं गरजेचं आहे. मी मागे एकदा सांगलीला गेलो होतो एका संमेलनामध्ये. त्यावेळेला मी सांगितलं होतं कुठच्या राजकीय पक्ष बाजू घेणं किंवा विरोध करणं हा नाही, परंतु असलेल्या परिस्थितीवरती तुम्ही भाष्य करणं, त्याच वेळेला साहित्यिक पुढे आले पाहिजेत, त्याच वेळेला कवी पुढे आले पाहिजेत. आत्ताची जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये दिसते, खास करून महाराष्ट्रामध्ये दिसते, हे राजकारणाला किती समजणार आहे मला माहिती नाही. मी कित्येकदा मी स्वतःला राजकारणी स्वतःला म्हणून पण घेत नाही. राजकारणात आहे, एका पक्षाचा अध्यक्ष आहे, पण ज्या प्रकारे मगाशी आपण जी उदाहरणं दिली मंत्र्यांची, खरंच तसंच आहे. माहितीच नसतं काही. मला एक जर व्यक्ती मला माहिती आहे प्रेझेंट टेन्समध्येच नसतात. एक व्यक्ती, आता मी नाव नाही सांगत, पण ती बसली होती आणि समोर एक माणूस आला. त्याच्यावरती बोलले, अरे वा वा वा, बरेच दिवस झाले भेटला नाही, कुठे होतास, कुठे? तो बोलला, नाही साहेब आई वारली. अरे वा 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 वा. कारण तो काय बोलला हे ऐकलंच नाही, प्रेझेंट टेन्समध्येच नाही. तर अशा लोकांचं पण गाराणी घेऊन जाण्यात काही अर्थ नाही. तुम्हा आम्हाला तरी समजली पाहिजे की आपण कोण माणसं निवडून देतो आहोत, कोण माणसं आमच्यावरती राज्य करतायत, कोण माणसं आहेत जी त्यांची काय लायकी आहे. आजूबाजूचं वातावरण रोजच्या रोज आपण दिवसा हे गढूळ होत जातंय. भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्या यांना आपण काय सांगणार आहोत, काय दाखवणार आहोत. उल्हासनगर शहाड भागामध्ये असलेल्या सेंचुरी रेयॉन कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना शनिवारी सकाळी 11:30च्या दरम्यान घडलेली होती. या घटनेत आतापर्यंत 5 कामगारांचा मृत्यू झालाय तर 6 कामगार जखमी आहेत. या प्रकरणी कंपनी प्रशासनासह अपघातग्रस्त टँकर मालक आणि चालकासह इतर आरोपींच्या विरोधात विविध कलमांनुसार उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केलाय. सेंचुरी रेयॉन कंपनीच्या स्फोटाच्या घटनेबद्दल तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याच्या संदर्भात भादवी 285, 304, 286, 34 अन्वय गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आलेला आहे. कोकणामध्ये गौरी गणपतीच्या सणासाठी मुंबईकर आलेले होते. गौरी गणपतीचा सण झाल्यानंतर अनेक जण परतीच्या वाटेवर सुद्धा आहेत. मात्र परतीच्या प्रवासादरम्यान त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. दापोली बस स्थानकात प्रचंड मोठी गर्दी झालेली आहे. दापोली आगारातनं परतीच्या प्रवासासाठी 220 बसेस सोडण्यात आलेल्या आहेत, तर सुमारे 100 खासगी बसेस सुद्धा आहेत. तरी सुद्धा प्रवाशांना मुंबईकडे जाण्यासाठी बसच मिळत नसल्यानं अनेकांची तारांबळ उडाली आहे.
विसर्जन करून अनेक चाकरमानी मुंबईकर परतीच्या वाटेवर आहेत, मात्र त्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावं लागते। सकाळी आपण बघितलं रेल्वेला प्रचंड गर्दी झाली होती, रेल्वेमध्ये त्यांना जागा सुद्धा मिळाली नाही। दापोली आगारातले हे दृश्य आपण पाहतोय की इथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे। 4-4, 5-5 तास त्यांना वेटिंग करावं लागते, त्यामुळे कुठेतरी त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होते। लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध माणसं घेऊन आता सगळे जे मुंबईकर आहेत ते आपल्या मुंबईकडे जायला निघालेले आहेत, परंतु त्यांच्या वाटेवरती मोठ्या प्रमाणात विघ्न आपल्याला पाहायला मिळते। विघ्नहर्त्याचं विसर्जन झाल्यानंतर आनंदी वातावरणामध्ये मुंबईकडे जायला सगळे मुंबईकर निघाले होते, परंतु त्यांच्या वाटेमध्ये ठिकठिकाणी आपल्याला अडथळे आल्याचं पाहायला मिळते। रत्नागिरी असेल किंवा चिपळूण, खेड या ठिकाणी तर रेल्वेला प्रचंड गर्दी झाली आणि अनेक लोकांना तर धक्काबुक्की सुद्धा सहन करावी लागली। अशाच प्रकारचं दृश्य आपण बस स्थानकामध्ये सुद्धा पाहतोय। खेड असेल किंवा दापोली असेल, चिपळूण किंवा रत्नागिरी, कोकणातल्या अनेक ठिकाणी अशा प्रकारचे आपल्याला दृश्य पाहायला मिळते। दापोली आगारातून सुमारे 220 बस मुंबईकरांच्या सेवेसाठी सोडण्यात आल्यात, मात्र तरीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होते। अनेक लोकांना रिझर्वेशन मिळालेलं नाही। खाजगी अनेक बस सोडण्यात आलेल्या आहेत। खाजगी बसकडून लयलूट मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। असं असलं तरी मुंबईकरांना कामावर जायचं आहे, त्यामुळे अनेक जण आपली सुट्टी संपवून आता मुंबईकडे जायला निघालेत, परंतु त्यांना जाताना अनेक अडचणीला तोंड द्यावं लागते। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी। महामुंबईमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ॲक्शन टेसाचा HD